टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना चरणी कोटी कोटी अभिवादन करतो आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला पण मी आवाहन करतो की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक दिशा दिली, फक्त संविधानच नव्हे पण दिशा दिली आणि गोर गरीब शोषित वंचित आणि प्रत्येक धर्म समाज आणि वर्गाच्या लोकांना एक संघ ठेवून भारताचा विकास झाला पाहिजे, भेदभाव नको, प्रेमभाव असला पाहिजे, हा त्यांचा संदेश होता। आणि हेच त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून हा संदेश बौद्धाचा सुद्धा देशवासियांना आणि जगाला देण्याचं काम केलं। कोणी आदित्य ठाकरेंनी काय लावलंय? मनसेला टोला लगावला की ती भाजपची बी टीम म्हणून काम करते। आता कोण कोणाची बी टीम, ते स्वतः कुठे कोणत्या टीममध्ये होते, तेच बी टीम होते भारतीय जनता पार्टीचे, आणि आज ते दुसऱ्यांना टोला लगावून राहिले। ठीक आहे, आता अंगूर खट्टे हैं एवढंच मी म्हणेन। आता हे सगळं आता जे काही आरोपी आहे ज्यांनी आर्थिक गुन्हे केले आहे आणि भारतापासून ते दूर गेले, फरार झाले आहे, त्या सगळ्या लोकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणण्याचा काम सुरू आहे। विजय माल्या देखील आज जरी आला नसेल पण त्याची बँकेचे 8,000 कोटी देणं होतं, त्याच्याऐवजी 17,000 कोटी रुपयाची मालमत्ता त्याची जप्त करून सरकार तिजोरी जमा केले आहे। ही मोठा यशस्वी काम नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये झालं आहे। त्याशिवाय आज तहव्वूर राणासारखा 26/11चा मोठा एक गुन्हेगार दोषी, देशद्रोही अशा माणसाला अमेरिकेतून भारतामध्ये आणून आपण त्यांना शिक्षा देणार आहोत। भारतीय न्यायव्यवस्थेच्या अंतर्गत त्यांना आता त्याची सुनावणी होणार आणि त्यानंतर त्याची शिक्षा होणार। ही एवढा मोठा काम फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत सरकारच करू शकते, हे मान्य करावं लागेल। बाबासाहेबांचा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे तो विळख्यामध्ये सापडला असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे, आणि जो पुढे चित्रपट येणार आहे त्याला विरोध देखील हेच करत असं म्हटलं आहे। अशा आलतू फालतू वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख लिहिले गेले, त्याच्यावर मला कशासाठी उत्तर द्यायला लावतात? सकाळी कोणी पण काही चालवलं आणि तुम्ही लोक त्याचे म्हणजे दिवसभर आम्हाला प्रश्न विचारत राहणं हे योग्य नाही। मी काय त्याचं उत्तर देऊ इच्छित नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती देशातले नव्हे पण जगातले होते, आणि म्हणून अशा महान व्यक्तीच्या आज जयंतीच्या दिवशी अशा उगीचच म्हणजे समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारे वक्तव्य नको।